आणि विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेल्या काकडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। अंतर्गत विरोध झुगारून विक्रम काकडे यांनी आपला अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली। सकाळी पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली। पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला। त्याच्यात मी सातत्याने बोलत आलोय की मी कार्यकर्ता म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी काम करतो। मी जनता दरबार घेतोय। आता पक्षातल्या वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तो योग्यच असणार। त्याच्यामुळे मला प्रश्न विचारून जे व्हायचंय ते म्हणजे मला चुकीचं वाटतं। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झाले, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ। या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सोबतच आम्ही आहोत। आणि त्यामुळे कुठल्याही किंतु ठेवू नका आणि तुम्हाला विश्वास देतो आम्ही सगळे मिळून, सगळे आमच्या निलमताई आहेत, वळसे साहेब आहेत, मागे जयदादा आहेत, सगळे मिळून आम्ही सांगतो की आम्हाला अजिबात चिंता कुठल्याही जागेच्या बद्दल 17 जागाबद्दल, त्यातल्या त्यात पुण्याची जागा तर मी तुम्हाला सांगतो एकतर्फी निवडणूक होईल आणि एकतर्फी आमचा विजय नक्की आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। या ठिकाणी श्री काकडे यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही महायुतीतून सगळेजण आलेलो आहेत। पुढच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये आमची संख्या वाढून अजून चांगल्या प्रकारे आम्हाला काम करता येईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि त्याचबरोबर 4 तारखेला विड्रॉलचा दिवस असल्यामुळे अजून चित्र स्पष्ट होईल आणि ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक जर का बिनविरोध झाली तर अजून चांगलं वातावरण होईल असं मला वाटतं।